नमस्कार मंडळी. तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण करतो नागपंचमी स्पेशल पातोळे. म्हणजे नागपंचमी दिवसाना स्पेशल एक गोड पदार्थ केलो आता पातोळे. तर त्यासाठी पहिल्यांदा ना गरम पाणी घ्यायचा आणि त्याच्यात ना पीठ टाकायचा, म्हणजे पीठ मस्त एक स्मूथ होता आणि चांगल्या प्रकारे त्या मळायचा. म्हणजे वहिनीनं आता घेतला मस्तपैकी गरम पाणी, त्याच्यात पीठ टाकला. त्याच्यानंतर करायचं आहे आतमध्ये स्टफिंग करण्यासाठी सारण. तर खोबरा, त्याच्यानंतर वेलची, गूळ घालून ना याचा हा सारण करूचा असता. म्हणजे ह्या आतमध्ये त्या पातोळ्याच्या आतमध्ये स्टफिंग करूचा असता. मी तुमका व्हिडिओमध्ये असेच बनवून राहा, मी तुमका दाखवतोय कसे करतात ते. कोकणात जास्त ठिकाणी ह्या केला जाता, खूप ठिकाणी म्हणजे सगळ्याच ठिकाणी कोकणात हे केला जाता. तर जास्तशे लोकांका माहिती असतं पातोळे करण्याची पद्धत. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असता. खूप जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात. थोडे हळदीच्या पानात करतात, थोडे अजून कुठल्या पानात करतात. तर आता आपण ह्या सारण पण करून घेऊया. तर सारण पण आपला रेडी झालेला असा. तर आता आपण बघूया याची प्रोसेस. तर हळदीचा पान घ्यायचा आणि त्याच्यानंतर जर आपण ना पीठ केला ना तर मस्त आहे की बघा लुसलुशीत मऊ झालेला. तर पीठ घ्यायचा आणि जशी वहिनी थापता ना तशी आपण थापून घ्यायचा. आपण हव्या तर मध्ये मध्ये तेल तेल लावू शकतो. कोण कोण तेल लावतात, कोण कोण लावत पण नाही. सो तुम्ही त्या व्यवस्थित हे करायचा, थापून घ्यायचा. म्हणजे हळदीची पानं घ्यायची मस्तपैकी स्वच्छ धुवून आणि त्याच्यात मध्ये ते लावायचं. तर तुम्ही बघू शकता असा ना पानावरती ना असं पण आपण हे करून घ्यायचा, थापून घ्यायचा त्या व्यवस्थित. त्याच्यानंतर त्याचे सारण भरायचं असतं. तर आपण तुमका दाखवतोय. म्हणजे जास्तशे लोकांका ना म्हणजे नागपंचमी येईल काय पातोळे पातोळे ही मेन डिश असं असता. तर त्याच्यानंतर हे बघा ह्या सारण मगाशी केलेलं आपण सारण ना मधोमध एक ती कडा असताना त्या मधोमध कडेन भरून घ्यायचा, मधोमध असा सरळ. नाहीतर जर समजा आजूबाजूला गेला ना तर ते फुटतात आणि उकडतात ना, त्याच्यामुळे ते फुटतात आणि सगळं बाहेर येतात. तर सारण घातल्यानंतर ना चारही साईडीन सगळे साईडीना मस्त पॅक करून घ्यायचे, म्हणजे तर सारण बाहेर येतं कामा नाही. व्यवस्थित ना सगळे कडाना दाबून घ्यायचे व्यवस्थित. नाहीतर ना ता उकडता जेव्हा उकडूक आपण ठेवतो ना तेव्हा त्याच्यातून ता बाहेर येता, सारण वगैरे बाहेर येता आणि चिकचिकीत होता. तर चुलीवरती म्हणजे कोकण आणि चूल खूप जवळचा संबंध. ही चूल फक्त आता कोकणातच तुमका बघूक मिळता. कोकणात चुलीवरती पातोळे बेस्ट कॉम्बिनेशन. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आग झालेली आणि पाणी तापत ठेवलेलं हा. तर वहिनी अजून करून घेता. परत एकदा दाखवते बघा. हे मधोमध ठेवायचा आणि मस्तपैकी हळू त्यांना पसरून घ्यायचं असं बनतं पानावर. जे पाणी लावायचं थोडा आणि हवा असल्यास तेल पण लावायचं आणि व्यवस्थित ना त्या पानाभोवती लावून घ्यायचं ते. तर आता आपण काय करूया सांग, आपण जरा जमता काय बघूया, थोडं ट्राय करूया. आणि हो आमचं श्रेयस हो पण बसलो असा थैसर करू पातोळे. तर बघा दाखविता आमका. तर एक लॉट करून झालेलो असा पातोळ्याचो. तर आता आपण वरती ठेवतलो तो. तर त्याच्यानंतर बघूया आपण कसा होता. कारण एक लॉट आपलं झालेलो हा आणि तो आपण आता ना त्याच्यात उकडत ठेवूया. म्हणजे जर आपण खाली मस्तपैकी टोपात पाणी ठेवायचा, गरम करायचा आणि जी चाळण असतात तांदूळ वगैरे चाळतात ना, ती चाळण असताना त्याच्यात त्या ठेवायचा आणि त्याच्यानंतर वर जड काय म्हणजे टोव ठेवायचो. तो असलो ना खोल कसो तो बरं, म्हणजे ते ऊब लागावं येते का ऊब. आम्ही वहिनीने त्याच्यावरती तवो ठेवलो आणि मस्तपैकी चुलीर पातोळे आमचे रेडी होतात. तर तवो ठेवल्यामुळे काय होतं सांगा, ती वाफ सगळी ना तशीच राहतं आतमध्ये आणि ते वाफेर उकाडतात. तर आता आपण ट्राय करूया, बघूया माका जमतात काय. तर तसा वहिनी शिकायला तसं तसं केलं तसं जमता थोडाफार. आणि त्याच्यानंतर सारण घालून घेत आहे मी. हे बघा हे थापून तर झालेले असत. वहिनीने शिकायला तसा तसा केलं तर वहिनी सांगता हे बघा माका मध्ये घाल, कसा घालता सारण कसा करू आहे आता. तिथे एक सरळ एक लाईनीत घाल मला सांगले बघा. सो एका लाईनीत मी सरळ घातलं. तसं येता माका करू, अशी कुकिंगची आवड हा का. पण आता या थोडा शिकतोय मी. म्हणजे मोदक आणि पातोळ्याचा जरा माझा प्रॉब्लेम होता, ते येईनच नाही माका शिकान पण.
तर आता पातोळे तर शिकलंय मी बघा, व्यवस्थित केलंय बघा. सगळी साईड बघा, मी पण व्यवस्थित करू शकतोय. हा सिद्ध होता इसर. तर मंडळी तुम्ही पण या खाऊ. पातोळे रेडी झालेले असत, बघू शकता तुम्ही का मस्तपैकी पातोळे इसर रेडी आहात. एक लॉट आमचं कंप्लीट झालेलो असं. आता थोड्या वेळानं दुसरं लॉट ठेवतलो. तर हे पातोळे आमचे रेडी आहात मस्तपैकी. वाफ बघा कसली येतात ते. हे आम्ही आता काढून घेतले. आता देवाक नैवेद्य दाखवलं जातलो. कारण आज नागोबाक फक्त याचं आपल्या पातोळ्याचंच नैवेद्य दाखवलं जाता. तर आता हे पातोळे ठेवल्यानंतर आपण दुसरं लॉट पण ठेवूया. बघा दुसरं लॉट पण रेडी हा. तसंच खाली पाणी हा बघा, पाणी असून वर उब येता बघा, त्या उबेर हे उकाळतात मस्तपैकी. आणि नागपंचमी येईल ना का सगळेजण फक्त ह्याचीच वाट बघत असतात, पातोळ्यांची. तर आता आपण नैवेद्यासाठी ठेवूया. तर कोकणातील असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंडशी शेअर करा, तुमची कमेंट करा, कारण हा चॅनल तुमचा आहे आणि तुमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.